आज आपण बनवत आहोत अंडा भुर्जी। अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा एखाद्या रोडवरती ज्या प्रकारे अंड्याची भुर्जी मिळते तीच भुर्जी आज तुम्हाला मी करून दाखवणार आहे। खायला अप्रतिम चवीची अशी ही रेस्टॉरंट स्टाईल भुर्जीची रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला बनवायला सुरुवात करूया। इथे 3 अंडी घेतलेली आहेत, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत, 2 कांदे आहेत, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। सगळं फाईन चॉप करून घ्यायचं आहे। कांदा कापून घेतला आहे, टोमॅटो कापून घेतला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या फाईन चॉप करून घेतलेल्या आहेत। इथे 3 आपल्याला अंडी घ्यायची आहेत आणि सुरुवातीला अंडी आपण बीट करून घेणार आहोत। अंडी जर व्यवस्थित बीट झाली असेल तर जेव्हा आपण भुर्जी करतो त्यावेळेला ती पटकन मिक्स होतात आणि लगेच शिजतात। याआधी पावभाजी करताना मी तुम्हाला एक लाल मिरचीची पेस्ट दाखवली होती, ती पेस्ट आपण इथे यूज करणार आहोत। त्यासाठी काश्मीरी मिरच्या, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट मी तयार केली होती। पावभाजीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की मिळेल। इथे साधारण 2 टेबलस्पून मी इथे बटर घेतले, त्यात तेल घातलेलं आहे। सुरुवातीला मध्यम आचेवरती कांदे आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे आहेत। कांदा परतून झाल्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती यामध्ये टाकणार आहोत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। 2 टेबलस्पून इतकं भरून मी इथे पेस्ट घेतलेली आहे। ही पेस्ट जर तुमच्याकडे रेडी असेल ना तर पावभाजी म्हणा, तवा पुलाव, भुर्जी, फिश फ्राय हे पटकन होतं। आता टोमॅटो घातले, चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। पावभाजी मसाला घातलेला आहे 1 टीस्पून। सगळं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला पॅनवरती झाकण ठेवायचं आहे। सुरुवातीलाच मीठ घातल्यामुळे टोमॅटो हे पटकन शिजतात। टोमॅटो शिजून एकदम गाळ झाला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी अंडी बीट करून ठेवली होती ती टाकणार आहोत। अप्रतिम चवीचं रेस्टॉरंट स्टाईल भुर्जी घरी तयार होते। मला कोथिंबीर सगळ्या जेवणामध्ये आवडते, त्यामुळे माझ्या सगळ्या जेवणामध्ये भरपूर कोथिंबीर असते। सुरुवातीला कोथिंबीर घातली ना तर त्याचा स्वाद हा अजून छान येतो। आता टोमॅटो मस्तपैकी शिजून झालेला आहे, त्याच्यामध्ये बीट केलेली 3 अंडी घातलेली आहेत, परत भरपूर कोथिंबीर घातलेले आहे। इथे गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवली होती आणि सगळं पटापट ढवळून आपल्याला मिक्स करायचं आहे। अंडी हे पटकन शिजतात, तरीसुद्धा जर तुम्ही कंटिन्यू असं चमच्याने हलवत जर मिक्स केलं तर पॅनला खाली चिटकत नाही किंवा खाली करपून जात नाही। जर तुम्हाला आमच्या मराठी यूट्यूब चॅनल खाद्यचत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्सवर नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे। ही सेम रेसिपी तुम्ही अंडी शिजवून बारीक कापून सुद्धा करू शकतात, तशीसुद्धा अंड्याची भुर्जी खूप छान होते। झटपट होणारी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही अंड्याची भुर्जी आहे। मी स्पेशली व्हेजिटेरियन आहे तर मला ही या प्रकारची अंड्याची भुर्जी खूपच जास्त आवडते। आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा आमच्याकडे भुर्जी हा प्रकार केला जातो। नक्की करून बघा, अप्रतिम होते। यामध्ये जी लाल मिरचीची पेस्ट मी सांगितली आहे त्यासाठी 10 ते 12 इथे काश्मीरी लाल मिरच्या पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत। भिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची मिक्सरला ग्राइंड करायचं आहे। ग्राइंड करत असताना त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून मी ग्राइंड केलं होतं। ही जी लाल मिरचीची पेस्ट आहे ही नॉर्मल फ्रीजमध्ये महिनाभर छान टिकते। आता भुर्जी झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बटर टाकलं होतं। असं केल्याने भुर्जीची चव अप्रतिम होते। तयार झाले झटपट अंडा भुर्जी।